नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. दिल्लीच्या महत्त्वाच्या विजयानंतर शहरातील प्रमुख ठिकाणी एकत्र येऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि साखरपेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. या प्रसंगी भाजपाचे हातकणंगले शहराध्यक्ष अमर इंगोले म्हणाले की दिल्लीत भाजपाने मोठ्या प्रकारे विजयी होऊन एखादी सत्ता मिळवली आहे. गेल्या 3 निवडणुकीमध्ये काँग्रेसचा तर सुपडासाप झालेला आहेच, मात्र यावेळी आप या पक्षाचा देखील दारुण पराभव झालेला आहे. या विजयात महाराष्ट्रातील दिग्गज भाजपा नेत्यांसह महायुतीच्या नेत्यांचे देखील दिल्लीत विशेष सहकार्य लाभले आहे. अशाच प्रकारचे यश भाजपाला नेहमी मिळत राहणार आहे. आगामी येणाऱ्या सर्व निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला. तसेच भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या नेतृत्वाचा प्रभावी कार्यपद्धतीचा परिणाम असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला भाजपा हातकणंगले शहराध्यक्ष अमर इंगोले, दीनानाथ मोरे, मयूर कोळी, सुदेश मोरे, राजेंद्र वाडकर, अण्णासाहेब पाटील, संतोष कांबळे, दीपक कुंभार, आर्यन चौगले, प्रदीप वाडकर, पप्पू गवळी, अभिषेक कोळी आदी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते. दिल्लीच्या विजयाने आगामी निवडणुकांसाठी नवा उत्साह संचारल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. आज दिल्लीमध्ये प्रचंड प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या सीटा विजयी झालेल्या आहेत. काँग्रेसचा तर सुपडा सापच झालेला आहे गेल्या 3 वेळेला, याही वेळेला झाला. असंच दुसरी जी पार्टी आहे आप, त्यांचाही सुपडा साप दारुण पराभव केलेला आहे. भारतीय जनता पार्टीचे हे यश एक हाती मिळालेलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, अमित शहा साहेब, लड्ढा साहेब, तसंच महाराष्ट्रातील आमचे बरेच नेते, बावनकुळे असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा इतर बरेच दिल्लीला गेले होते. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा गेले होते. ज्यांच्या सर्वांना हे बघून प्रचंड यश मिळाल्याबद्दल आज आम्ही हातकणंगल्यामध्ये साखर आणि पेढे वाटून आम्ही आनंद उत्सव साजरा करतो. अशीच उत्तरोत्तर यश मिळणार आहे. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या सीटा आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.